एक विक्रेता एक कपाट 2520 रुपयास विकून 20% नफा मिळवतो, तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती? तर अशा प्रश्नाला सोडवण्यासाठी 100चे प्रमाण घ्यावे. समजा त्या कपाटाची खरेदीची किंमत 100 रुपये आहे असे आपण गृहीत धरूया आणि 100 रुपयाचे कपाट 20% नफा मिळवून विकल्या जाते, म्हणजेच केवढ्याला विकल्या जाईल? तर 120 रुपयाला. परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. 100 आपण ही खरेदी किंमत धरलेली आहे. त्यासमोरच आपण खरेदी किंमत काढायची आहे म्हणून आपण X गृहीत धरूया आणि 120 विक्री किंमत आपण धरलेली आहे 100 रुपयाची वस्तू असताना. मग या विक्री किंमतीसमोर आपल्याला प्रत्यक्षात असलेली विक्री किंमत लिहावी. त्यानंतर 2520 या ठिकाणी आपण लिहून घेऊया. आता तिरकस गुणाकार पद्धतीचा वापर करून Xची किंमत काढूया. त्यासाठी X बरोबर 2520 गुणिले छेदातील 100 अंशामध्ये जातील आणि 120 अंशात आहे ते छेदामध्ये येतील. म्हणून X बरोबर या शून्याला हा शून्य कट होईल. त्यानंतर 12 दुनी 24 उरला 1, त्यानंतर 12 एके 12 आणि 21 गुणिले 100 जर केले आपण तर आपल्याला उत्तर मिळते 2100. म्हणजेच त्या कपाटाची खरेदीची किंमत आहे 2100 रुपये.